रोहित रामाने, आजोबांचा नातू. सोमवार 16 डिसेंबर रोजी आजोबांना चक्कर येऊन घरी पडले. घरी पडल्यानंतर हॉस्पिटलला नेलं होतं. हॉस्पिटलला नेलं, उपचार चालू होते. त्यांची कंडिशन थोडी गंभीरच होती. त्यातून डॉक्टरांनी उपचार चालू केले. त्यातून मृत्यू घोषित केल्यानंतर आम्ही सगळी प्रक्रिया चालू केली. घरी येताना अचानक स्पीड ब्रेकरवरून 1-2 वेळा त्यांना धक्के लागल्यानंतर जरासं त्यांचं श्वासोच्छ्वास झाल्यागत झाला. हाताची बोटे अशी हलण्याची हालचाल बघून ॲम्ब्युलन्स साईडला घेऊन एकमेकांनी विचारलं, असं बघितलं. त्यानंतर जरा साधारण वाटल्यानंतर लगेचच गाडी डी.वाय. पाटील हॉस्पिटलला घेऊन गेलो. तिथे कंडिशन अत्यंत गंभीरच होते. पण डॉक्टरांना म्हटलं, काय असेल ते असेल, तुम्ही तुमच्या पद्धतीने उपचार करा, काय होईल ते आता आमच्या नशिबाची साथ. म्हणून डॉक्टरांनी उपचार चालू केले. दुसऱ्या दिवशी त्यांच्या भाचा आलेला, तो इथंच थांबलेला रात्रभर. सकाळी त्यांनी थोडी हाक मारल्यानंतर जराशी त्यांना शुद्ध आल्यासारखे डोळे उघडून पाहिलेत. डॉक्टरांनी त्यांना प्रॉपर उपचार वगैरे नंतर चालू केल्यानंतर त्यांनी रिस्पॉन्स दिला. ते गेले 45 वर्ष पांडुरंगाच्या सेवेत आहेत. 45-50 वर्षे बावड्यातील मंडपात त्यांची विण्याची वगैरे सेवा ते अखंडपणे राबवतात. वारीला वगैरे ती चालत दरवर्षी आपल्या मित्रांसोबत वारकऱ्यांच्यासोबत जातात. जे काही वारकरी संप्रदायातील कुठेही कार्यक्रम असू दे, हरिनाम गजर वगैरे असू दे, पारायण सामुदायिक सोहळ्यात त्यांची आवर्जून उपस्थिती असते. त्यांना साक्षात पांडुरंग उल्पेंना विठ्ठल पांडुरंगच पावला असं म्हटलं तर काही हरकत नाही. आणि आम्ही परवा 30 तारखेला डी.वाय. पाटील हॉस्पिटलमधून त्यांची अँजिओग्राफी करून निरामय हॉस्पिटलमधून वगैरे परवा त्यांचं 30 तारखेला आम्ही घरी स्वागत केले. ते भारावून गेले. आजी आणि आजोबा एकत्र राहू देत एवढीच आमची साक्षात देवाकडे प्रार्थना होती. ती पांडुरंगाने ऐकली आणि त्यांना एकमेकांची सोबत राहू दे एवढंच आमची आहे. त्यांना कोणती एक मुलगीच आहे. एकमेकांना आता इथून पुढे त्यांची सोबती चांगली राहू देत एवढीच विठ्ठलाचरणी प्रार्थना. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.